नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव डॉक्टर प्रकाश वाघ. विद्याभारती पुणे यांच्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या YouTube चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. सेवन प्रकाश वाघ हायफन YouTube या YouTube चॅनेलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा. या चॅनेलमध्ये आपल्याला TET परीक्षा, तलाठी परीक्षा, राज्य शासनाच्या वर्ग ब, वर्ग क, वर्ग ड परीक्षा आणि MPSCच्या इतर परीक्षा, त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य विभाग यासारख्या खात्यांमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या वेबसाईटवर आपल्याला मिळतील. या वेबसाईटमध्ये आम्ही 4 प्रकारचे विषय कव्हर करतो आहे. मराठी व मराठी व्याकरण, इंग्लिश व इंग्लिश व्याकरण, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, भूमिती आणि सामान्य ज्ञान. आजचा विषय आहे घड्याळावरील प्रश्न. घड्याळ आणि त्यावरील 8 प्रकारचे प्रश्न हे नेहमी बुद्धिमत्ता चाचणीमध्ये विचारले जातात आणि हे घड्याळावरील प्रश्न आपण सहजरित्या सोडवू शकतो. घड्याळावरील प्रश्न सोडवणे अतिशय सोपे आहे. त्यासाठी सूत्र आहे, काही सोप्या युक्त्या आहे, परंतु काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आपण हे लक्षात ठेवा की गणितात नेहमी आपण घड्याळ हा वर्तुळाकार असा पाया घेतो. वर्तुळाकार घड्याळात 360 डिग्रीचा कोन असतो, जसं या आकृतीमध्ये दाखवलेला आहे. आणि आपण घड्याळामध्ये दिवसाची आणि रात्रीची वेळ 1 ते 12 या अंकाद्वारे दाखवतो. म्हणजे 1, 2, 3, 4 पासून 12 पर्यंत अंक वर्तुळाकार घड्याळात असतात. आता घड्याळाला 3 काटे असतात. लहान काटा, ज्याला तास काठाही म्हणतात, मोठा काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा. यापैकी आपण फक्त लहान काटा म्हणजे तास काटा आणि मोठा काटा म्हणजे मिनिट काटा यावरील उदाहरणे बघणार आहोत. तर तुम्ही म्हणाल सेकंद काट्यावरील उदाहरणं का नाही? सेकंद काट्यावरील उदाहरणं विशेषतः गणित, ऑलिम्पियाड आणि इतर कठीण परीक्षेमध्ये विचारले जातात. लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मात्र सेकंद काट्यावरचे प्रश्न टाकत नाही, कारण तास, मिनिटे आणि सेकंद याचे 1 मिनिटात उत्तर काढणे अवघड असते. आता आपण सुरुवातीलाच बघितलं की घड्याळ हे वर्तुळाकार आहे आणि त्यात 360 डिग्रीचा कोन आहे आणि 1 ते 12 या अंकाद्वारे आपण वेळ दर्शवतो. म्हणजे 360 डिग्रीला जर 12 ने भागलं तर 30, म्हणजे प्रत्येक 2 तासामध्ये 30 डिग्रीचा किंवा 30 अंशाचा कोन असतो. एकदा हे मूलभूत लक्षात ठेवलं की मग प्रश्न सोडवणं अतिशय सोपं असतं. गेल्या 15 वर्षातले MPSC, तलाठी आणि इतर परीक्षांचे प्रश्न जर बघितले तर घड्याळावर वेगवेगळ्या 8 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यातील पहिला प्रश्न म्हणजे घड्याळातील आरशातील प्रतिमा. म्हणजे तुम्हाला मूळ घड्याळातली वेळ दिलेली असते आणि आरशात ती वेळ किती दिसेल ते तुम्हाला सांगायचं असतं. दुसऱ्या प्रकारचा प्रश्न म्हणजे घड्याळातील पाण्यातील प्रतिमा. म्हणजे घड्याळातली वेळ दिलेली असेल आणि पाण्यामध्ये ती वेळ किती दिसेल हे आपल्याला काढायचं असतं. तिसऱ्या टाईपचा प्रश्न असतो घड्याळातली 2 तासांमधील कोन काढायचं. चौथ्या प्रकारचा प्रश्न येतो घड्याळातील काटे कोणत्या वेळेला एकमेकांवर येतात. हा नेहमी विचारला जाणारा क्वेश्चन आहे. त्यानंतरचा विचारला जाणारा क्वेश्चन म्हणजे घड्याळातील काटे समोरासमोर कधी येतात. म्हणजे 180 डिग्री अंश किंवा कोन त्यांच्यात कधी असतो. नंतर घड्याळात 2 वेळा दिलेल्या असतात आणि त्या 2 वेळांमधील कोन काढायला सांगितला जातो.
घड्याळातील काटकोन काढा हा एक प्रकार नेहमी विचारला जातो. आणि शेवटचा आणि महत्वाचा प्रकार म्हणजे घड्याळातील भर किंवा घट. म्हणजे घड्याळ कधी मागे दाखवलेले असते, कधी पुढे दाखवलेले असते आणि दिलेल्या वेळेवरून घड्याळ किती मिनिटे, किती सेकंद, किती तास पुढे जाईल, मागे जाईल, वेळ कोणती असेल, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर सर्वात साधारणपणे हे 8 प्रकारचे प्रश्नच घड्याळावर विचारले जातात. आता आपण पहिला प्रकार पाहूया. घड्याळातील आरशातील प्रतिमा. म्हणजे घड्याळ असतं आणि घड्याळ तुम्ही ते आरशासमोर धरलं तर घड्याळातली वेळ आरशात किती दिसेल? यात 2 प्रकारचे प्रश्न येतात. घड्याळात मूळ वेळ दिली आहे तर आरशातील वेळ काढा. यासाठी एक सोपी युक्ती आहे. प्रथम जी घड्याळातली मूळ वेळ दिलेली आहे प्रश्नामध्ये, त्यात मिनिटे 0 आहे की मिनिटे 0 नाहीत. आता उदाहरण घ्या. घड्याळातली जर मूळ वेळ 3 दिलेली आहे, तर आरशात किती वाजलेले दाखवा. आता इथं जर बघितले तर घड्याळात 3 वाजलेले आहे. म्हणजे 3 तास 0 मिनिटं. म्हणजे इथं मिनिटं 0 आहे. मिनिटं जर 0 असलं तर आपल्याला फटक्यात उत्तर काढायचं असल्यास 12 मधून घड्याळातली मूळ वेळ वजा केली तर आपल्याला आरशातली वेळ येते. इथं घड्याळातली मूळ वेळ दिली आहे 3, त्यात 12 मधून 3 गेले 9, म्हणजे आरशात 9 वाजलेली दिसते. ही अगदी सोपी युक्ती आहे जेव्हा मिनिटं 0 असतील. पण प्रत्येक वेळेला मिनिटं 0 दिलेले नसतात. समजा 3 ऐवजी घड्याळातील मूळ वेळ 3 वाजून 15 मिनिटं आहे, म्हणजे 3:15 वाजले, तर आरशात किती वेळ दाखवेल? अशा वेळेला जिथं मिनिटं 0 नाही, कारण इथं मिनिटं 15 आहे, 3 वाजून 15 मिनिटं झालेली आहे, म्हणजे मिनिटं 15 आहेत. अशा वेळेला तास, मूळ घड्याळातील जे तास असतात ते 11तून वजा करायचे. म्हणून 11तून मूळ तास 3 गेले म्हणजे 8 आणि 60 मिनिटामधून मूळ मिनिटं 15 वजा करायचे म्हणजे 45 मिनिटं. म्हणजे उत्तर येतं आरशात 8 वाजून 45 मिनिटे दिसतील. तर ही एक अगदी सोपी युक्ती आहे. फक्त लक्षात ठेवा मिनिट 0 आहे की मिनिट 0 नाही. मिनिट 0 असल्यास मूळ वेळ 12 मधून वजा करा. मिनिट जर 0 नसेल तर 11 मधून मूळ तास वजा करा आणि 60 मधून मूळ मिनिटे वजा करा. तुम्हाला झटक्यात उत्तर मिळेल. आता दुसऱ्या प्रकारचा आरशातील वेळेवरचा प्रश्न म्हणजे ते तुम्हाला आरशातली वेळ देतात आणि तुम्हाला मूळ घड्याळातली वेळ काढायला सांगतात. आपण पहिल्या प्रकारात पाहिलं होतं की मूळ घड्याळातली वेळ दिलेली आहे आणि आरशातली वेळ काढली होती. इथं उलट दिलंय, आरशातली वेळ दिली आहे आणि मूळ घड्याळातली वेळ काढली. यात आपल्याला 11 तास आणि 60 मिनिटे चा पूरक काढल्यास आपल्याला मूळ वेळ मिळते. आता उदाहरण घेऊया. समजा आरशामध्ये वेळ दिसते 8 वाजून 45 मिनिट. आता 45 चा पूरक कसा काढायचा? 45 हे मिनिटे आहे. एकूण मिनिटे असतात 60. 60 चा जर पूरक काढायचा तर मग 45 मध्ये किती मिळवले म्हणजे 60 येतील. 45 मध्ये 15 मिळवले म्हणजे 60. म्हणजे 15 हा 45 चा पूरक आहे. म्हणजे आपण 45 चा पूरक काढला 15. आणि दिलेल्या वेळामध्ये आणि 11 तास यामध्ये किती फरक आहे? आपल्याला इथं दिलेला आहे आरशामधील वेळ 8. 8 मध्ये 3 मिळवले तर 11 येतात. म्हणजे पूरक झाला 3. म्हणजे तास आले 3, मिनिटाचा पूरक आला 15. म्हणजे घड्याळातील वेळ 3 वाजून 15 मिनिटं. म्हणजे इथं 11 तास 60 मिनिटाचा पूरक काढायचा जर आरशातली वेळ दिली असेल तर. आता उदाहरण 2 घेऊया. आरशामध्ये 10 वाजलेले दिसतात. आता इथं मिनिटं 0 आहे.
झिरोचा पूरक किती येईल? 0 अधिक 60 इक्वल टू 60. म्हणजे इथं 60 हा पूरक आहे. आता आपण 10 ची जोडी काढूया. इथं वाजलेले 10. 10 मध्ये 1 मिळवला म्हणजे 11. म्हणजे एक पूरक आहे. म्हणजेच घड्याळातली वेळ इथं 1:60. 1:60 म्हणजे 60 मिनिटं म्हणजे 1 तास. म्हणजे एकात 1 मिळवलंय म्हणजे 2. म्हणजे मूळ घड्याळामध्ये 2 वाजलेले असतील. तर या सोप्या युक्त्याद्वारे आपण दोन्ही प्रकारचे उदाहरणं सोडवू शकतो. आपण 2 सोप्या युक्त्या बघितल्या की घड्याळातील आरशातील प्रतिमा यावरचे 2 प्रकारचे उदाहरणं कसे सोडवायचे. आता यामागचं जे मूलभूत संकल्पना आहे, जेव्हा तुम्ही घड्याळ आरशासमोर ठेवता, तेव्हा आरशात दिसणारी वेळ ही डावीकडून उजवीकडे उलट झालेली असते. म्हणजे याला लेफ्ट राईट रिव्हर्सल म्हणतात. त्यामुळे आरशात दिसणारी वेळ आणि प्रत्यक्ष वेळ वेगळी असते. वर्तुळाकार घड्याळाचा कोन 360 डिग्रीचा असतो आणि वर्तुळाकार घड्याळाचा कंस 12 आणि 6 मध्ये जातो. इथं लाल रेषेने तो दाखवलेला आहे. आणि वर्तुळाकार घड्याळात 1 ते 12 तास दाखवलेला असतो आणि 360 डिग्रीला 12 ने भागल्यास उत्तर येते 30 डिग्री. म्हणजे प्रत्येक तासात 30 डिग्रीचा कोन असतो. घड्याळातील प्रत्येक तासाच्या फरकाची बेरीज 12 येते. हेच 12 आपण 11 तास 60 मिनिटं लिहू शकतो. म्हणजे 11 तास 60 मिनिटं म्हणजेच 12. आता इथे दिलेल्या घड्याळात 10 वाजून 30 मिनिटं वाजलेले आहे. तर याची आरशातील प्रतिमा काय असेल? आता 12 आणि 6 कंस दिल्यामुळे 12 व 6 चे स्थान बदलत नाही. आता इकडे 10 वाजून 30 दिलेले आहे म्हणजे तास काटा 10 वर आहे तर मिनिट काटा 6 वर आहे. ओके. त्यामुळे 6 ची पोझिशन आरशात बदलणार नाही कारण कंस 12 6 मधून दिला आहे. 6 तसाच राहील आणि तास काटा 1 आणि 2 च्या मध्ये असेल. मागच्या स्लाइडमध्ये आपण जे प्रतिमा दाखवली घड्याळात 10:30 वाजलेले आणि त्याच्या प्रतिमेत 1:30 वाजलेला आहे. तर हे सूत्र असं आहे की मूळ वेळ आणि आरशामधील वेळ यांची जर बेरीज केली तर ती नेहमी 12 असते. 12 म्हणजेच 11 तास 60 मिनिटं. आपण हे 11 तास 60 मिनिटं यासाठी करतो की वजाबाकी करायला सोपं जावं. नाहीतर 12 मधूनही आपण वजा करू शकतो. पण 12 मधून मिनिटं वजा करण्यासाठी परत त्याला आपल्याला तास आणि मिनिटामध्ये परावर्तित करावं लागतं. म्हणून आपण 12च्या ऐवजी 11 तास 60 मिनिटं हे सूत्र वापरतो. आरशामधील वेळ ही 11:60 वजा घड्याळातील वेळ हे सूत्र आहे. आपल्याला पहिल्या 2 स्लाइड मध्ये मी सोपी मेथड सांगितली. आता हे सूत्र तुम्ही वापरू शकता जर आपल्याला पहिल्या 2 मेथड्स सोप्या वाटत नसतील तर हे सूत्र आपण पाठ करा. आरशामधील वेळ बरोबर 11:60 वजा घड्याळातील वेळ. आता एक उदाहरण घेऊया. घड्याळातील वेळ 8 वाजून 20 मिनिटं आहे. सूत्र आहे आरशामधील वेळ म्हणजे 11:60 वजा घड्याळातील वेळ. 11:60 वजा घड्याळात 8 वाजून 20 आहे म्हणजे 11:60 वजा 8:20. 11 मधून 8 गेले 30, 60 मधून 20 गेले 40. म्हणून जेव्हा घड्याळात 8 वाजून 20 मिनिटे झालेले असतील तेव्हा आरशामध्ये ते 3:40 ही वेळ दाखवेल. आता दुसरं उदाहरण बघूया. घड्याळातील वेळ जर 5 वाजून 25 मिनिटं असेल तर आरशात वेळ किती दाखवेल? परत ते सूत्र आरशातील वेळ बरोबर 11:60 वजा घड्याळातील मूळ वेळ. 11:60 वजा घड्याळातील मूळ वेळ 5 वाजून 25 मिनिटं आहे. 11 मधून 5 गेले 6, 60 मिनिटामधून 25 मिनिटं गेले म्हणजे 35 मिनिटं. म्हणजेच
आरशातील वेळ 6:35 असेल. आता तिसरा क्वेश्चन बघूया किंवा तिसरा प्रश्न बघूया. दुपारी 12 वाजता किंवा रात्री 12 वाजता आरशात वेळ काय दाखवेल? आता 12ला आपण 11 तास 60 मिनिटात बदलूया. आपल्याला सूत्र माहिती आहे, आरशामधील वेळ बरोबर 11:60 वजा घड्याळातील वेळ. 11:60 वजा 11:60 म्हणजे 00. म्हणजे आपण 00 म्हणजेच 12. म्हणजे आपण 12 वाजल्याला 00 आरशात दर्शवतोय. म्हणजे मूळ 12 वाजता दुपारी किंवा रात्री आरशाची प्रतिमा 12 हीच असते. सो थोडक्यात आरशातील प्रतिमा काढण्यासाठी आरशामधील वेळ बरोबर 11:60 वजा घड्याळातील वेळ हे सूत्रही वापरता येतं. आता आपण विरुद्ध प्रकारचा प्रश्न बघूया. आरशातली वेळ दिली 8:35 आरशात दाखवतंय. तर घड्याळातील मूळ वेळ किती? तर आरशामधील वेळ बरोबर 11:60 वजा घड्याळातली वेळ. इथं आरशामधील वेळ दिलेली 8:35 म्हणजे 8:35 बरोबर 11:60 वजा घड्याळातली वेळ. म्हणजेच घड्याळातली वेळ बरोबर 11:60 वजा 8:35 म्हणजे 3:25 झालेली असते. पुढचं उदाहरण घेऊया. आरशामध्ये जर 1 वाजलेला असेल तर घड्याळात मूळ वेळ किती असेल? परत सूत्र वापरलं. आरशामधील वेळ बरोबर 11:60 वजा घड्याळातली वेळ. घड्याळातली वेळ बरोबर 11:60 वजा 1 बरोबर 10:60. आता 60 मिनिटं म्हणजे 1 तास म्हणजे 10 तासात 1 मिळवला तर 11. म्हणजे जर आरशात 1 वाजले असतील तर मूळ घड्याळात 11 वाजलेले असतील. तर अजून एक उदाहरण घेऊन बघूया. आरशातील वेळ जर 11:45 दिलेली असेल तर मूळ वेळ घड्याळात किती असेल? परत सूत्र तेच. आरशामधील वेळ बरोबर 11:60 वजा मूळ वेळ. आरशामधील वेळ बरोबर 11:60 वजा इथं मूळ आरशातील वेळ दिलेली आहे 11:45. म्हणून घड्याळातली वेळ 11:60 वजा आरशातली वेळ 11:45. म्हणजे 11तून 11 गेले 0, 60 मधून 45 मिनिटं गेले म्हणजे 15. पण 00 ला आपण 12 मानतो म्हणून घड्याळातली मूळ वेळ इथं 12:15 येते. म्हणजे आरशातली वेळ जर 11:45 असेल तर घड्याळातली मूळ वेळ 12:15 असेल. एकच सूत्र लक्षात ठेवा. आरशामधील वेळ बरोबर 11:60 वजा घड्याळातली वेळ. आणि आपण यावरचे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर 30 सेकंदामध्ये काढू शकतो. आता हे सूत्र कशाहून आले? घड्याळातील आरशातील प्रतिमा आणि 11:60 सूत्राचे रस. याच्या मागे पूर्णपणे गणित आहे. घड्याळ हे वर्तुळ आहे. जेव्हा आपण घड्याळ आरशासमोर धरतो, तुम्ही करून बघा. घड्याळ आरशासमोर धरला तर 12 आणि 6च्या जागा आरशात बदलत नाही. म्हणजे घड्याळातले जे 12 आहे ते आरशातही 12 दिसतं आणि घड्याळातला 6 आहे तोही आरशात 6 दिसतो. परंतु 3च्या जागी 9 येतो आणि 9च्या जागी 3 येतात. आणि हे काटे विरुद्ध दिशेने फिरतात म्हणून याला समांतर फ्लिप म्हणतात. म्हणून घड्याळातली मूळ वेळ ही आरशात सिमेट्रिक विरुद्ध दिशेला दाखवली जाते. यामुळे मूळ घड्याळातली वेळ आणि आरशातली वेळ याची बेरीज ही नेहमी 12 असते. 12 मधून वजाबाकी करणे थोडे अवघड असते म्हणून आपण त्याला 11 तास 60 मिनिटं म्हणजेच 12 असं करतो. आता कल्पना करा 3 वाजले आहेत. आरशात किती दिसतील? तर सूत्र माहिती आहे. 11:60 वजा 3 8:60. 60 मिनिटं म्हणजे 1. 8 अधिक 1 म्हणजे 9 वाजलेले दिसतील. कल्पना करा 6 वाजलेले. आरशात किती दिसतील? 11:60 वजा 6 म्हणजे 5:60. 60 मिनिटं म्हणजे 1 तास. 5 मध्ये 1 मिळवला म्हणजे 6. 3 व 9च्या जागा आरशात विरुद्ध, पण 12 आणि 6च्या जागा 12 आणि 6च्या जागा जागच्या जागीच राहतात. कारण वर्तुळाचा कंस 12 आणि 6 मधून जातो. हे आपल्याला फक्त 11:60 सूत्राचे रहस्य जाणण्यासाठी सांगितले गेलेले. हे लक्षात नाही ठेवले तरी चालण्यासारखे आहे. आता घड्याळातील पाण्यातील प्रतिमा आपण काही उदाहरणं बघूया. जर घड्याळात मूळ वेळ 12:20 दिली असेल तर जल व
जल किंवा पाणी प्रतिमामध्ये किती वेळ दिसेल? तर आपल्याला सूत्र माहित आहे. जल किंवा पाण्यामधील प्रतिमा बरोबर 5:60 वजा मूळ वेळ. 5:60 वजा इथं 12:20 दिले. म्हणजे 5:60 वजा 12:20. 5 मधून उणे 12 गेले म्हणजे उणे 7 आणि 7 मधून 20 गेले म्हणजे 40. म्हणजे उणे 7:40 ही वेळ आली. परंतु एक लक्षात घ्या, उणे 7:40 ला आपल्याला इथे यामध्ये 12 मिळवावे लागतात. यामध्ये जर 12 मिळवले तर उणे 7 अधिक 12 म्हणजे 5 आणि 40 तसेच राहतात. म्हणजे जर घड्याळातील मूळ वेळ 12:20 असेल तर पाण्यामधील प्रतिमा 5:40 असेल. आता जर मूळ वेळ 3:45 असेल तर पाण्यातली प्रतिमा किती असेल? परत सूत्र वाचा. 5:60 वजा 3:45. 5 मधून 3 गेले 2, 60 मधून 45 गेले 15. म्हणजे जल आणि पाण्यातील प्रतिमा 2:15 दिसेल. आणि जर मूळ वेळ 7:50 असेल तर जलप्रतिमेत किती दिसेल? परत तेच सूत्र. 5:60 वजा 7:50. 5 मधून वजा 7 गेले वजा 10 अधिक 2. 60 मधून 50 गेले 10 वजा 2.10. पण आपण वेळ उणे किंवा ऋणने दर्शवत नाही. ज्या ज्या वेळेला उणे येते या फॉर्म्युल्यानं किंवा सूत्रानुसार आपण 12 मिळवतो. म्हणजे वजा 2 अधिक 10 अधिक 12 म्हणजे उणे 2 अधिक 12 झाले 10. 10:10 म्हणजे जर घड्याळातली मूळ वेळ 7:50 असेल तर पाण्यातली वेळ 10:10 असते. कृपया एक लक्षात घ्या. हे सूत्र वापरताना जर ऋण किंवा उणे चिन्ह आलं तर आपल्याला त्यात 12 मिळून योग्य उत्तर काढावं लागतं. आता दुसऱ्या प्रकारचे उदाहरण बघूया की पाण्यातल्या प्रतिमेची वेळ दिली आहे आणि तुम्हाला प्रत्यक्ष वेळ काढायची आहे. आपल्याला सूत्र माहित आहे. जल प्रतिमा वेळ बरोबर 5:60 वजा प्रत्यक्ष वेळ. आता इथं पाण्यातील प्रतिमेतील वेळ दिलेली आहे 5:55 बरोबर 5:60 वजा घड्याळातील प्रत्यक्ष वेळ. म्हणजेच 5:60 वजा 5:55 म्हणजेच 0.05. पण 00 ला आपण 12 म्हणतो. म्हणून इथं वास्तविक घड्याळातली वेळ 12:05 येईल. आता समजा जर पाण्यातील प्रतिमा 11:10 दाखवते तर मूळ वेळ किती असेल? परत तोच सूत्र वापरायचं. जल प्रतिमा वेळ बरोबर 5:60 वजा प्रत्यक्ष वेळ. आता इथं पाण्यातील प्रतिमा 11:10 दिलेली आहे. 11:10 मधून जर 5:60 वजा केले तर 6:50 म्हणून घड्याळातली वास्तविक वेळ येते 6:50. आता जर पाण्यातली प्रतिमा 8:35 असतील तर 5:60 वजा 8:35 मायनस 3:25. परंतु वेळ ही ऋण किंवा उणे नसते. म्हणजे मागे सांगितल्याप्रमाणे यात ऍड 12 करायचे वजा 3:25 अधिक 12 उणे 3 अधिक 12 म्हणजे 9. म्हणजे 9:25 झालेली आहे. आता तिसऱ्या प्रकारचा प्रश्न जो विचारला जाता की घड्याळातील 2 तासांमधील कोन काढा. हा अतिशय सोपा आहे. तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही 2 तासांमध्ये 30 डिग्री अंशाचा कोन असतो. तुमचं जर निरीक्षण आणि कॅल्क्युलेशन फास्ट असेल तर तुम्ही हे डायरेक्टली काढू शकता. परंतु त्यासाठी एक खूप सोपं सूत्र आहे. 30h वजा 5.5 m. जिथं h हा आवर किंवा तास आहे आणि m हा मिनिट आहे. काही वेळेला आपल्याला हा फॉर्म्युला वापरल्यानंतर 30h मायनस 5.5 m वापरल्यानंतर मिळालेला कोन जर 180 पेक्षा जास्त असेल तर मात्र तिथं आपल्याला लहान कोन काढावा लागतो. त्यासाठी आपल्याला 360 मधून मोठा कोन वजा करावा लागतो आणि जे उत्तर येतं ते उत्तर द्यावं लागतं. आता सोपी ट्रिक
2 तासांमधील कोन तासाला 30 ने गुणायचं आणि त्यातून 5.5 ला मिनिटाने गुणून वजा करायचं. आता एक उदाहरण घ्या. 4 वाजून 20 मिनिटं झाली. तर कोन किती असेल? तास किती आहे? 4. म्हणजे 30 ला गुणले 4 ने. 4 त्रिक 120. मिनिटं किती आहे? 20. 20 ला 5.5 ने गुणलं तर किती आले? 110. 120 वजा 110 इक्वल टू 10. आता आणखी काही उदाहरणे बघू. 3 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधील कोन काढा. तर दोन काट्यामधील कोनाचे सूत्र आपण बघितले. 30h वजा 5.5 m. h म्हणजे आवर, m म्हणजे मिनिट. आता 3 वाजता तास काटा 3 वर असेल म्हणून 30 ला 3 ने गुणायचं. 30 गुणिले 3 म्हणजे 90. 3 वाजता मिनिटं 0 असतात म्हणजे 5.5 इंटू 0. 5.5 इंटू 0 म्हणजे 0. म्हणजेच कोन 90 वजा 0 90 डिग्री. म्हणजे 3 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 90 डिग्री कोन असतो किंवा काटकोन असतो. आता 4 वाजून 20 मिनिटांनी तास आणि मिनिट काटा यांच्यामधील कोन काढा. परत सूत्र तेच 30h वजा 5.5 m. इथं या 4 आहे. 30 गुणिले 4 120. मिनिटं 20 आहे म्हणून 5.5 गुणिले 20 म्हणजे 120 वजा 110 म्हणजे 10 डिग्रीचा कोन असेल. आता तिसरं उदाहरण घेऊया. घड्याळात 6 वाजले असता किती अंशाचा कोन असेल? आता 6 वाजता घड्याळाचा तास काटा 6 वर असतो, मिनिट काटा 0 वर असतो. म्हणून सूत्र वापरायचं 30h वजा 5.5 इंटू m. आता तास काटा 6 वर आहे म्हणून 30 गुणिले 6 180. 180 वजा मिनिटं 0 आहे म्हणून 180 वजा 0 180 डिग्री. म्हणजे 6 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधला कोन 180 असतो. म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा समोरासमोर असतात. हे आपण पुढील भागात बघणार आहोत. आता पुढचं उदाहरण बघूया. घड्याळात 2 वाजून 30 मिनिटं झालेली आहे. तास काटा 2 वर आहे आणि मिनिट काटा 30 वर आहे. सूत्र आहे 30h वजा 5.5 m. वाजलेले आहे 2. 30 गुणिले 2 60. 5.5 गुणिले 30 म्हणजे 60 वजा 165. 30 दुने 60 आणि 5.5 इंटू 30 म्हणजे 165. 60 वजा 165 म्हणजे वजा 105. इथं उणे चिन्ह दुर्लक्ष करायचं असतं कोन काढताना, म्हणून कोन आहे 105 डिग्री. या पहिल्या भागामध्ये आपण घड्याळातील 3 प्रकारचे प्रश्न बघितले. घड्याळातली आरशातली प्रतिमा, घड्याळातली पाण्यातली प्रतिमा आणि घड्याळातील 2 तासांमधील कोन कसा काढायचा हे बघितलं. याशिवाय अजून 5 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. कोणत्या वेळेला घड्याळातले काटे एकमेकावर येतात? कोणत्या वेळेला घड्याळातले काटे समोरासमोर येतात? घड्याळातील 2 काट्यांमधील कोन कोणता? घड्याळातील काटकोन काढा. घड्याळातली भर किंवा घट काढा. म्हणजे मागे असलेले घड्याळ, पुढे असलेले घड्याळ, त्यावरचे प्रश्न. हे 5 प्रकारचे प्रश्न आपण भाग 2 आणि 3 मध्ये बघणार आहोत. तर थोडक्यात सांगायचं झालं तर घड्याळावरील प्रश्न सोडवणं म्हणजे पाण्यातली प्रतिमा, आरशातली प्रतिमा आणि 2 तासांमधला कोन हे अतिशय सोपं आहे. तुम्ही सूत्र लक्षात ठेवा किंवा सुरुवातीला दिलेली सोपी ट्रिक वापरा. त्याद्वारे आपल्याला हे प्रश्न 30 सेकंद ते 1 मिनिटाच्या आत सोडवता येतील.